चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सुटसुटीत चविष्ट हॉटेलसारखी मशरूम बिर्याणी घरच्या घरी बनवलेली आहे। बिर्याणी अप्रतिम झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही मशरूम बिर्याणी करून पहा, बिर्याणी सेम हॉटेलसारखी होते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता बिर्याणी बनवायला घेऊ। या ठिकाणी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि तांदूळ आपण अर्धा तासाकरता भिजत ठेवणार आहोत। तांदूळ भिजेपर्यंत आपण इतर तयारी करून घ्यायची आहे आणि सर्व खडे मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये आपण तमालपत्र घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, एक मोठी वेलची घेतलेली आहे, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 आपण लवंग घातलेले आहेत आणि 3 ते 4 काळी मिरी घातलेली आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे। हे सर्व घालताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूया। कांदे आपण मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता परतून घेऊ आणि सर्व भाज्या घालायच्या आहेत। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी फ्लॉवर, गाजर, फरसबी आणि शिमला मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या घातल्या तरी चालेल किंवा फक्त मशरूम घातले तरी चालू शकतं। आणि बटाटा घालूयात, 1 चमचा हळद घालूयात, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालूयात, 1 चमचा बिर्याणी मसाला घालूयात। बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल, पण मी या ठिकाणी लकी बिर्याणी मसाला वापरलेला आहे। आता भाज्या आपल्याला मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायच्या आहेत आणि 4 ते 5 मिनिटाकरता मंद आचेवर आपण भाज्या झाकून ठेवायच्या आहेत। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढूया। आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे 1 चमचा। साधारण आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत ते घालूया आणि मशरूम घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मशरूम घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटाकरता आपण भाजी आणि मशरूम छान परतवून घेणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटाकरता झाकून ठेवूया। तर या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहेत। 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे। कोथिंबीर आणि पुदिना बारीक कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे। तळलेला कांदा घालूयात आणि 2 चमचे दही घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही भाजी जर छान झाली ना तर आपली बिर्याणी ही चविष्ट होते। 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे। मिक्स करून घेऊ। जवळपास आपल्या भाज्या 40% शिजलेल्या आहेत। आता आपण तांदूळ घालूयात। तांदळामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि तांदूळ घालायचा आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला घालूयात, कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे, तळलेला कांदा घालूयात आणि राहिलेला तांदूळ घालायचा आहे। पुन्हा 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे, कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे आणि कांदा घालायचा आहे आणि 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे। आणि आपल्या भाज्या 40% शिजलेल्या आहेत। तांदूळ हे अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे, त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी ठेवायचं आहे। आपण जितका तांदूळ घेतलेला आहे तितकंच पाणी घेतलेलं आहे आणि त्यापेक्षा 1 कप पाणी जास्त वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। चमच्याने हलक्या हाताने अशा प्रकारे आपण तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने तांदूळ मिक्स करायचा आहे की जेणेकरून तांदळाचे तुकडे व्हायला नको। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाताला उकळी आलेली आहे। आता मंद आचेवर आपण भात झाकून ठेवूया 17 ते 18 मिनिटाकरता। या ठिकाणी 18 मिनिट झालेले आहेत। आपला भात हा तयार आहे। भात अगदी सुटसुटीत झालेला आहे। सर्व भाज्या ही छान शिजल्या गेलेल्या आहेत। त्याकरताच आपण सुरुवातीला 40% भाज्या ह्या शिजवून घेतलेल्या आहेत। राहिलेल्या 60% भाज्या हे 18 ते 20 मिनिटात छान शिजल्या जातात आणि तुम्ही बिर्याणी पाहू शकता अगदी खालपर्यंत सुटसुटीत बिर्याणी आपली तयार आहे। पण बिर्याणी मिक्स करून घेऊ। तर अशा प्रकारे आपली हॉटेल स्टाईल घरच्या घरी मशरूम बिर्याणी तयार आहे।
मशरूम बिर्याणी अप्रतिम झालेली आहे आणि बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर ही असायलाच हवी। तर अशा प्रकारे आपली चविष्ट चमचमीत मशरूम बिर्याणी तयार आहे। तर तुम्ही ही बिर्याणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।